हे काईट म्हणून ॲप आहे 010चं. इथे तुम्ही लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर असा डॅशबोर्डमधून एक असा डॅशबोर्ड दिसेल. तिथं वरती तुम्हाला टॅब दिसतील डॅशबोर्ड, ऑर्डर, होल्डिंग्स, पोझिशन्स, बिड्स आणि फंड्स. त्याच्यामध्ये ऑर्डर्समध्ये नंतर तुम्ही ऑर्डर्सला क्लिक करा. ऑर्डरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑर्डर, GTT, बास्केट, SIP आणि अलर्ट्स दिसेल. इथं तुम्ही अलर्ट्स SIPला क्लिक करा. SIPला क्लिक केल्यानंतर क्रिएट SIP म्हणून होतं, क्रिएट न्यू SIP. इथं SIPला तुम्ही नाव देऊ शकताय. तुम्हाला जर IT स्टॉकचा घ्यायचा असेल तर IT स्टॉक म्हणून तुम्ही नाव देऊ शकता. जर तुम्हाला कंझ्युमरचा द्यायचा असेल किंवा तुम्हाला दुसरा कुठला ॲटो मोबाईलचा द्यायचा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही नाव टाकू शकता. इथं तुम्ही न्यू बास्केट खाली येतं. नंतर न्यू बास्केटला क्लिक करा. न्यू बास्केटला आपण क्लिक करतोय. हे एक मिनिट. न्यू बास्केटच्या अगोदर इथे तुम्हाला मंथली शेड्यूल दिसतोय. हे मंथली शेड्यूल म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही किती तारखेला तुम्हाला शेअर विकत घ्यायचा आहे त्याप्रमाणे असतं हे. त्याच्यामुळे इथं तुम्हाला एक मॅन्युअली करावं लागतं. हे पहा, फर्स्ट डेट आहे 1 तारखेला तुम्हाला घ्यायचा आहे शेअर का 15 तारखेला. शक्यतो शेअर तुम्ही 20च्या नंतर घ्यावं असं तज्ञांचं मत आहे. तर आपण 25 घेऊया आणि टाईम पण आपण एक्झिक्यूट करू शकतो. 12ला स्थिर होतं मार्केट म्हणून 12 घ्यायचं. एक ॲव्हरेज आपल्याला तिथं स्टॉकची प्राईस मिळू शकते. एक क्रिएट करा. नंतर तुम्ही न्यू बास्केट. ओके, आपण ए नाव दिलं आहे बास्केटला, तरी तुम्हाला एकदा बास्केटचं नाव आपण आता बी देऊया. हे बी नंतर क्रिएट करा. ओके, हे बी क्रिएट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस मिळेल. आता आपण IT स्टॉक घेतोय म्हणून IT स्टॉक एक TCS आपण SIP चालू करूया TTS मध्ये. तर इथं पहा, हे ओपन होतं. इथं क्वांटिटी दाखवतंय, इथं प्राईस दाखवतंय. इंट्राडेला क्लिक करायची काही गरज नाही आहे. इथं काय टॅक्स वगैरे काय असतं ते दाखवून देते. मग तुम्ही किती तुम्हाला घ्यायचेत मंथली ते तुम्ही इथं 1, 2, 3 असे मंथली टाकू शकताय. 5 शेअर घेतायचे जे किती घ्यायचे तेवढे मंथली तुम्ही बाय करू शकता. इथं ॲड करा. एक आपण क्वांटिटी करूया एक्झाम्पलसाठी. हा, क्वांटिटी 1 करू एक्झाम्पलसाठी. आपण ॲड करूया. ॲड म्हणल्यानंतर इथं असं येतं, ऑर्डर टाईप दिसते आपल्याला, लिमिट CNC एक क्वांटिटी. पूर्ण तुम्हाला मार्जिन रिक्वायर्ड किती आहे 1चा असल्यामुळे इथं एक क्वांटिटी घेतल्यामुळे आपल्याला मार्जिन रिक्वायर तेवढी येते. जसे क्वांटिटीप्रमाणे तिथं मार्जिन रिक्वायर आपल्याला दिसून येईल. डायरेक्ट तुम्ही एक्झिक्यूट ऑर्डर करू शकता. प्लेस ऑर्डर येस करायची का, तर येस झाले तुमची SIP ऑर्डर निश्चित झाले. आता पुढच्या महिन्यात तुम्ही तारीख जी 25 दिली आपण त्या 25ला आपल्याला तिथं दिसून येईल. एडिट सुद्धा आपल्याला नंतर करता येतं. तर अशा प्रकारे तुम्ही स्टॉकमध्ये SIP करू शकताय.